नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय YouTube चॅनलवरती। मित्रांनो, योजनाकार लोकप्रिय YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या 20व्या हप्त्याचं थेट वितरण होणार आहे। 20व्या हप्त्याची खरंच वेळ आणि तारीख जाहीर झालेली आहे का, अफवा आहे का खरं, या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकरी बांधवांना खात्यामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर 6000 रुपये ही वार्षिक भेटत असतात आणि या 2019 पासून ही योजना चालत आलेली आहे। 2019 ते 2025 पर्यंत पण आता सुरूच राहणार आहे आणि आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट हप्त्याचं वितरण 20व्या हप्त्याचं होणार आहे। तर आधार संलग्न बँकेमध्ये पैसे पडत असतात आणि आधार कार्डला बँक लिंक असतं पण फार महत्त्वाचं असतं। तसेच लँड व्हेरिफिकेशन हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम सुद्धा दुरुस्त असणं गरजेचं आहे। दुसरं म्हणजे आपण आधार संलग्न बँक म्हणजे आपण आधार सेडिंग स्टेटस असं म्हणतो, ते पण यस असणं फार महत्त्वाचं आहे कोणत्या योजनेसाठी। आता मित्रांनो, कोणत्याही योजनेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण, आता इथून जो व्हिडिओ आहे तो लक्षपूर्वक ऐका मित्रांनो। आता कोणत्याही योजनेसाठी आपल्याला सुरुवातीस पैसे जर मिळत नसतील तर सुरुवातीस काम करायचं आहे ते म्हणजे आधारला कोणती बँक लिंक आहे ते पाहायचं आहे। आधार कार्ड संलग्न ज्या बँकेला आहे त्याच बँकेमध्ये कोणत्या योजनेचे पैसे आता पडत आहेत। पॉइंट नंबर 1 क्लिअर झाला, म्हणजे कोणत्या योजनेचे पैसे आता आले की आधार संलग्न बँकेमध्येच पडत असतात। दुसरं म्हणजे मित्रांनो, दुसरा असा आता शेतकरी बांधवांना अनिवार्य केलेला आहे की फार्मर आयडी काढला नसेल तर काढून घ्या, अन्यथा या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही, तुम्ही अपात्र पण होऊ शकता, काय सांगता येत नाही, कारण की अनिवार्य केलेलं आहे फार्मर आयडी। तर अशा पद्धतीने ही महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं। तर वेळ आणि तारीख जाहीर झालेली आहे का, तर मित्रांनो फक्त शेतकरी बांधवांसाठी याच महिन्यामध्ये पैसे मिळू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे। अद्यापही तारीख आणि वेळ हा जाहीर झालेला नाही। तर धन्यवाद, जय शिवराय।